नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरमध्ये येऊन सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार केला। आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली। तसंच उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणजे नकली शिवसेना आहे असाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला। याच प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करत आता चांदा ते बांदा भाजपसहित महायुतीला कुणीही थांबवू शकत नाही असं फडणवीस बोलताना म्हणाले। मला अतिशय आनंद आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचाराची सुरुवात ही चंद्रपूर पासून केली आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला कोणीच थांबवू शकत नाही हा हुंकार या ठिकाणी त्यांनी भरलेला आहे। आई महाकालीच्या चंद्रपुरातून मोदीजींनी महाराष्ट्रातील प्रचाराचा शंखनाद केला आणि चंद्रपूरसहित संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शक्ती संचारली। त्यामुळे आता चांदा ते बांदा भाजपसहित महायुतीचा विजय रथ कुणीच रोखू शकत नाही। हिंदू धर्मातील शक्ती स्वरूप ओळखल्या जाणाऱ्या आई महाकालीला नमन करणारे आपण सर्वजण आहोत। त्यामुळे या शक्तीला समाप्त करण्याचे राहुल गांधी व विरोधकांचे स्वप्न धुळीला मिळेल। मोदीजींच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे चंद्रयान चंद्रावर उतरवले त्याचप्रमाणे आता चंद्रपूरचे यान मोदीजी यांच्या आशीर्वादाने सुधीर भाऊंच्या नेतृत्वात थेट संसदेत उतरेल आणि त्याच यानात अशोक नेते बसलेले असतील असे फडणवीस म्हणाले। खऱ्या अर्थाने आई महाकालीला आपण सगळ्यांनी नमन केलाय। एकीकडे आई महाकालीला नमन करणारा आपला पक्ष आहे, आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कांग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणतात मुझे हिंदू समाज में जिसको शक्ति कहा जाता है उस शक्ति को समाप्त करना है। अरे नादान राहुल गांधींना सांगा आई महाकालीला समाप्त करण्याचं तुमचं स्वप्न हे धुळीला मिळेल। जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आमची शक्ती कोणीही संपवू शकत नाही, कारण शक्ती म्हणजे आई आहे। त्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो, ज्या आईच्या पोटी आम्ही जन्माला येतो त्या शक्तीला राहुल गांधी तुम्ही कधीच संपवू शकणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या आशीर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवलं। आमदार असताना सुधीर भाऊंनी चंद्रपूरचा कायापालट केला। अशोक नेते यांनी देखील गडचिरोली येथे गेली 10 वर्ष उत्तम सेवा करत नावलौकिक केलं। आता संसदेत जाऊन दोघेही चंद्रपूर आणि गडचिरोलीचा आवाज बुलंद करतील असं फडणवीस म्हणाले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री हंसराज भैया अहिर, सर्व आमदार, नेते आणि इतर मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे। मोदीजींनी त्यांच्या आशीर्वादाने चंद्रयान चंद्रावर उतरवलं। आता चंद्रपूरचं यान हे माननीय आपले सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने थेट संसदेमध्ये उतरेल आणि त्याच यानामध्ये आमचे अशोक भाऊ नेते देखील बसलेले असतील आणि हे दोन्ही नेते तुमच्या आशीर्वादाने देशाच्या संसदेमध्ये पोहोचणार आहेत। आपल्याला कल्पना आहे सुधीर भाऊंनी या ठिकाणी आमदार म्हणून, मंत्री म्हणून चंद्रपूरचा पूर्ण कायापालट केलाय आणि त्यासोबत अशोक भाऊंनी देखील गेले 10 वर्ष अतिशय उत्तम अशा प्रकारची सेवा केली आहे। मी जास्त वेळ बोलणार नाही, माननीय मुख्यमंत्र्यांना बोलायचं आहे आणि म्हणून मी केवळ तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे। ज्या सुधीर भाऊंनी चंद्रपूरचा कायापालट करून दाखवला, ज्या सुधीर भाऊंनी महाराष्ट्रामध्ये एक बुलंद तोप म्हणून या ठिकाणी नावलौकिक मिळवला, आता त्याच सुधीर भाऊंना दिल्लीमध्ये आपल्या चंद्रपूरचा आवाज बुलंद करण्याकरता 19 तारखेला पाठवा, अशोक नेत्यांना पाठवा एवढीच विनंती करतो।